दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब, जितेंद्र आव्हाड आणि भाजपच्या नवनाथ बन यांनी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्यावरून नेमकं काय म्हटलंय पाहूया। आज मुंबईच्या नालेसफाईपासून मुंबईच्या उपमहापौरांनी आयुक्तांचा राजीनामा मागितलेला आहे। आम्ही तर मागितलेला आहेच, परंतु मुंबईचे शिवसेनेचे शिंदे गटाच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या उपमहापौरांनी मागितलेला आहे। काय याला काय अर्थ आहे की नाही? उपमहापौर आयुक्तांचा राजीनामा मागतो, म्हणजे काहीतरी तथ्य आहे ना त्याच्यामध्ये। म्हणजे अंतर्गत किती स्पर्धा आहे, अंतर्गत किती भेदभाव आहे, अंतर्गत किती भानगडी आहेत, या हळूहळू बाहेर यायला लागल्यात। अश्विनी भिडेंचा काय संबंध? अश्विनी भिडेंचा काय संबंध? का त्या नाल्यात उतरणार आहेत? मला माहित नाही ते कुठल्या पक्षाचे आहेत। म्हणजे याचा अर्थ डिपार्टमेंट कोणाच्या हातात आहे? नगर विकास कोणाकडे आहे? मला या राजकारणात जायचं नाहीये, हा बालिशपणा एवढंच मी सांगू शकतो। मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनीजी भिडे अतिशय चांगलं काम करतात। मेट्रो वुमन म्हणून देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आता देखील मुंबईमध्ये दुर्घटना घडू नयेत यासाठी देखील त्या स्वतः प्रयत्न करतात। मला वाटतं संजय राऊतांनी देखील अश्विनीताईंचं कौतुक केलं आहे, मिलिंद नार्वेकरांनी देखील अश्विनीताईंचं कौतुक केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं मुंबईचा कारभार पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्या 3-4 महिन्यापासून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं अश्विनीजी भिडे यांच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी होतात, त्याचं समर्थन आम्ही कुणीही करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।